बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ। तर आजकाल सगळ्याला माहिती आहे काय चालू आहे, जातीवरचं राजकारण चालू आहे, जातीवरचं आरक्षण चालू आहे, जातीची व्यवस्था पण चालू आहे। मग मेन प्रश्न काय आहे की हे सगळं होतंय कशामुळं? जातीमुळं। पण तरी आता लोक भरपूर म्हणतात की आता आजकाल काय जात नाही, आम्ही काय कोण जात बघत नाही। आता तुम्ही बघा आपल्यात पण अशी भरपूर लोक आहेत जी असं बोलतात की बघा म्हणते आम्ही ह्या जातीचा आहोत, तरी पण आम्ही या खालच्या जातीच्या लोकांमध्ये आम्ही बसतो आहोत, त्यांना आमच्या घरी जेवाय बोलवतो आहोत किंवा आम्ही त्यांच्या घरात जेवतो आहोत। म्हणजे हे तुम्ही ह्या ज्या पद्धतीने तुम्ही सांगता ना, ह्यातूनच काय कळतंय की तुम्ही वरच्या जातीचं आणि हे खालच्या जातीचं, म्हणजे तुम्ही तुमची लेवल काढ लागलाय। मग ह्यातून जातीभेद संपलाय कुठं? त्यात पण तुम्ही स्वतःचा मोठेपणा दाखवला लागला। आता हे जे बोलतात ना, ह्या लोकांना मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा ह्यांचं अरेंज मॅरेज तुम्ही ह्या जातीतील लोकांशी करून द्याचाल का? कोणीच करून देत नाही। हे फक्त यांना जेवणापर्यंत चालतंय किंवा बोलण्यापर्यंत चालतंय, पण जेव्हा ह्यांच्या घरातली मुलगी किंवा मुलगा लग्न ह्यांच्या जातीच्या बाहेर व्हायला लागलं ना, हे त्यांना आवडत नाही आणि वर्ण म्हणताय जातीभेद करत नाही। आणि असाच जातीभेद करणारे लोक जेव्हा आरक्षणावर बोलतात ना, तेव्हा जेव्हा जातीबाहेर यांचं लग्न करत असते तेव्हा मात्र ह्यांना यांची जात आठवती, प्रतिष्ठा आठवती। मग असंच जर एका विशिष्ट समाजाला जर आरक्षणावरून त्यांना अभिमान मिळतोय, प्रतिष्ठा मिळते, तेव्हा तुमची का जळते? परत काय म्हणतात की आर्थिक आरक्षण दिलं पाहिजे। अरे बाबांनो, तुम्हाला तुमच्या बापजाद्यांकडून मिळालेली धनदौलत भेटलेली आहे, ह्या ज्या लोकांना काय भेटले? तुम्हाला एक सांगू का, अजून कमीत कमी 200 ते 300 वर्ष आपल्या समाजातून ही जात जाणार नाही। आणि जोपर्यंत जात संपत नाही तोपर्यंत आरक्षणही संपणार नाही, आणि जोपर्यंत जात आहे तोपर्यंत हे अत्याचार पण असेच होत राहणार आहेत। कारण तुम्ही बघा, परभणीचा मॅटर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, काय झालं तर एक जो माथे फिरू होता त्यानं संविधान तोडायचा प्रयत्न केला होता। ही फक्त एक गोष्ट झाली आताची, याच्या अगोदरपासून कितीतरी गोष्टी अशा घडत आलेल्या त्या। आणि जातीवरचं एवढं अत्याचार काही आताच होत नाहीत, हे पहिल्यापासून होत आहेत, पण तरी सुद्धा लोक जात सोडायला तयार नाहीत। परत अमृतसरमध्ये काय झालं, सेम अशीच घटना घडली, तिथं पण बाबासाहेबांच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली। आणि हे सगळं कशामुळे होतंय? जो त्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दलचा जो द्वेष आहे ना, तो दिसून येतोय। आणि अशा गोष्टी काय बंद होणार नाहीत, हे अजून असं चालू राहणार। आणि जो त्यांना मार बसतो, जे लोक त्यांना चोपतेत, तो चोप पण असं चालू राहणार। मग आता तुम्ही ठरवा, चोप खायचा का ह्या गोष्टी सोडून द्यायच्या? नाहीतर काय माहिती का, जर तुम्ही असंच जातीमध्ये जर भांडणं अशी वाढवत गेला आणि भांडणं करत गेला, तर ते मला काय असं काही आठवत नाही, ती 1 जानेवारी 1818 काहीतरी झालं होतं भीमा कोरेगाव, मला पण नीट आठवत नाही, ते परत काहीतरी असं इतिहास होऊ शकतो। हा, हे भीमा कोरेगावचं उदाहरण देऊन मी काय कुणाला धमकी देत नाही, फक्त मी विनंती करतोय की असा जातीमध्ये द्वेष करू नका। तिकडे जरा थोडा शाळेतला कालवा येत होता म्हणून मला रानात येऊन बसावं जरा। आणि जेव्हा या अशा घटना घडतात ना, तेव्हा सरकारचं काम काय असतं की अशा घटना घडू नये म्हणून जरा थोडी कडक कारवाई करायची, पण ती अशी कडक कारवाई करत नाही ती, ज्याच्यामुळे काय होतंय, हे असल्या गोष्टी करण्यासाठी त्या पुढच्या माणसाला प्रोत्साहन मिळते। मातेपूर्वी ह्या सरकारनेच तयार केले असतात, जे गावातले असतात ना, जे सरकार ज्यांच्या हातात असते तेच लोक यांना असं भडकावतात। आता सरकारवर मला आठवलं तर जे आता रिझर्वेशन आहे ना, हे यांचं चालू आहे कशा पद्धतीनं बंद करायचं। तर ती पद्धत काय माहिती आहे का, हे सगळं प्रायव्हेट करायचं। आता जे सरकारी जी काम आहेत ना, हे सगळे आता टेंडरमध्ये करणार, आणि ज्या सरकारी जागा आहेत ना त्या पण त्यांनी आता कमी केल्या त्या। आता कधी पण बघा तुम्ही, आता कधी सरकारी कुठल्या ह्या निघतात जागा, बघायची किती निघतात जागा। आणि अशा ज्या गोष्टी ज्याच्यामध्ये सरकारचं नाव खराब होतंय, या असं गोष्टी कधीच मेन स्ट्रीम चॅनलला कधी दाखवत नाहीत, म्हणजे मेन मीडिया आहे ना त्याला कधी दाखवत नाही। आता जर लेटेस्ट उदाहरण तुम्हाला सांगू काय झालं, मैराना आणि रणवीर अलाहाबादीचा त्यांचा एक शो होता, तो इंडियाज गॉट टॅलेंट म्हणून एक शो आहे, त्याच्यामध्ये असं असते डार्क ह्युमर असते। पण ह्याच्या अगोदर पण त्या शो मध्ये भरपूर कॉन्ट्रोवर्सी झाल्या होत्या, पण ह्या वेळेस ही कॉन्ट्रोवर्सी एवढी का वाढली माहिती आहे का, तर जेव्हा हा मॅटर झाला तेव्हाच मणिपूरचा जो राष्ट्रपती आहे ना, त्या राष्ट्रपतीनं राजीनामा दिला। आता ह्या गोष्टीमुळे सरकारचं नाव खराब होत होतं, मग तेव्हा काय झालं, ही जी कॉन्ट्रोवर्सी झाली ना ह्याला उचलून धरलं। आणि ती मणिपूरचं तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला आता की मणिपूरचा जो राष्ट्रपती त्यानं राजीनामा दिला, का दिला, हे तुम्हाला सांगत नाही, हे तुम्हाला कधी कळू दिलं नाही त्यांनी। अशी असती सरकारची खेळी, कारण ह्या एकदम क्षुल्लक कारणावरून पूर्ण नॅशनल इश्यू का होते। कॉमेडी डार्क ह्युमर होता, तो डार्क ह्युमर प्रमाणे घेतला लोकांनी, आणि ज्याने घेतलाय त्याला कळाला, ज्याने नाही घेतला त्यांनी ते बघितलं नाही। पण इथं वेड्यात कोण निघलं, तुमच्यासारखी माणसं, ज्यांना ह्या गोष्टी लपवल्या गेल्या कळालेच नाही त्या, की बाबा मणिपूरमध्ये एवढी हिंसा झाली होती, किती दिवसापासून चालू आहे। आता तुम्ही सांगा, मणिपूरमध्ये ते कितीतरी महिन्यापासून चालू होतं, ते तुम्हाला माहिती आहे का? नाही। आता मेन मुद्द्याकडे येऊ,
की जे हे जातीवादी लोक मी बोलतो ना, हे कसे असतात माहिती आहे का? हे तुमच्या जवळ येतील, तुमच्या संग असं चांगलं बोलतात, पण बोलता बोलता मग तुमचं नाव विचारतात. नाव विचारल्यानंतर मग आडनाव विचारतात. ते आडनाव विचारण्यामागचं कारण काय असू शकतं? कारण आपले लोक कसे असतात माहिती आहे का? आडनावावरून जात ओळखतात. आता मी तर भरपूर प्रवास केला, त्याच्यामुळं माझ्याशी लोकांचा जास्त संपर्क आला. आणि जेव्हा पण कधी असं रेल्वेमध्ये बसलो किंवा बस स्टॉपवर बसलो ना, माणसं बोलता बोलता विचारतात, तुझं आडनाव काय? आणि मग माझं आडनाव आहे भास्कर. मग ते म्हणतात भास्कर म्हणले की म्हणतात ब्राह्मण आहेस का? आता भास्कर नाव आहे कसं ब्राह्मण वाटतं ना, म्हणून ते मला ब्राह्मण आहे म्हणतात. पण तोंडावरून त्यांना ओळखतात. नंतर मी सांगतो नाही भास्कर, आम्ही जय भीम सांगतो. मग तेव्हा त्यांचं जरा थोडं बोलण्यामध्ये थोडं कळकळून येतं आपल्याला. हे जात काय विचारतं माहिती आहे का? की आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी. मग नंतर मग हे ठरवणार की ह्याला कसं बोलायचं, म्हणजे रिस्पेक्ट द्यायचा का नाही. मग नंतर त्याला मी सांगतोय की मी युट्यूब करतोय म्हणलं की मग त्यांचं मग थोडं विचार बदलतात माझ्याबद्दल, की हा मग असंच आहे का, तसं आहे का, कसं पैसे कमवतो, किती रुपये येते तुला, कुठं कुठं फिरला. मग हे तेव्हा नंतर चालतंय. पण अगोदर हे माझी जात काढतात अगोदर. आता दुसरा पॉईंट बोलू, की आपल्या भारतामध्ये जी भूसंपत्ती आहे किंवा आपलं जे आपण म्हणतो ना वेल्थ किती आहे, ती जर बघायला गेली तर 70% जी वेल्थ आहे ना, ही ह्या उच्चवर्णीय लोकांकडे आहे. बाकीची अशीच ती संपत्ती वापरून हे शिक्षण घेऊ शकतात किंवा बाकीचं बिझनेस करू शकतात. पण आता ज्या लोकांकडे ही संपत्ती नाही, ज्यांना ह्या बापजाद्यांकडनं काय भेटलं नाही, त्यांनी कसं जगायचं? मग आता त्यांना काय आरक्षणच आहे, दुसरं काय? मग आरक्षण घेऊनच हे वर आलेत किंवा अजून येत आहेत. पण आता हेच ह्यांना ह्या 70 वर्ष किंवा 75 वर्षामध्ये ह्यांना बघवत नाही. हे 5,000 वर्षापासून ज्या अत्याचार हे सहन करत आलेत ते कुठे गेलं? त्याच्यासमोर हे काय आहे 70 वर्ष? मग आता कमीत कमी 1000 वर्ष तरी ही आरक्षण व्यवस्था राहू दे, म्हणजे वेल्थ पण सगळी इक्वल होईल. आता काय काय जण काय म्हणतील की आमच्या पूर्वजांनी केलंय ते आम्ही का बघायचं? अरे तुम्ही त्या पूर्वजांचं जमीन जायला तुम्ही वापरताय ना, मग आता तुम्हालाच बघायचं सगळं ते. त्यांनी ती वर्ण व्यवस्था काढून खरंच चूक केली नव्हती, कारण ते जे व्यवस्था होती ती बरोबर होती. पण हे जे तुम्ही त्यांना शिवायचं नाही किंवा त्याला पाठीला झाडू लावा, नंतर गळ्यात मडकं लावा, हे करायची गरज नव्हती ना. आता मान्य आहे ना की आता जर कुठला आता माणूस आता जे खालच्या जातीचे ज्यांनी त्यांच्या कार्यानुसार त्यांना तुम्ही जात दिली, हे मेलेली जनावर बाहेर टाकत होते किंवा घाण कामं करत होते, त्यांच्याशी संपर्क ठेवायची एक लिमिट पाहिजे होती. असं नाही की तुम्ही त्यांच्या कंबरला झाडू लावायचा, गळ्यात मडकं किंवा सावली जरी पडली तरी त्यांना तुम्ही मारायचं, हे करणं चुकीचं होतं. आता त्या सगळ्यांचं भोग तुम्हाला येतं. आता एवढं सगळं बोललं ना, जे तुमच्या काय काय लोकांच्या भरपूर मनाला लागलं असेल, म्हणून आता मी तेवढं सगळं संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र.